नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये चलते फिरते मोमेंट्स. आजचा आपला विषय घटस्फोट व वैवाहिक जीवनाचे ज्योतिषीय विश्लेषण. आज आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आलेले आहेत प्रशांत सुधाकर चौधरी. हे वास्तुशास्त्रज्ञ आहेत, तसेच ज्योतिष प्रवेशिका, ज्योतिष भूषण, ज्योतिष शास्त्री यासारख्या अनेक पदव्या त्यांनी विभूषलेल्या आहेत. तसेच अंकशास्त्र प्रवीण आहेत. सन 2006 पासून वास्तुतज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत. तसंच KSSBS संस्थेमध्ये सचिव पदावर ते 5 वर्ष काम केलेले आहे. कोरोना काळात रुग्णांची सेवा, वस्तू वाटप, किराणा वाटप यामध्ये सक्रिय सहभाग यांनी घेतला. तसेच होमगार्ड सेवेमध्ये गेल्या 30 वर्षापासून ते नाशिक शहराच्या होमगार्ड पथकामध्ये शहर समावेशक म्हणून कार्य पाहत आहेत. ज्योतिषशास्त्राची आवड म्हणून अनेक ठिकाणी व्याख्याते म्हणून त्यांनी काम बघितलेले आहे. तर ज्योतिष विषयावर झालेली त्यांची अनेक व्याख्याने देखील प्रसिद्ध आहे. तसेच एक शॉर्ट मूव्ही प्रोडक्शन मध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर आज आपल्याला असे ज्योतिष विद्वान या विषयावर बोलायला लाभलेले आहेत. तर आज आपला हा जो विषय आहे त्याचा पहिला प्रश्न असा आहे की ज्योतिषशास्त्र या माध्यमातून आपण घटस्फोट थांबवू शकतो का? सर्वांना मनपूर्वक नमस्कार. पहिला प्रश्न जो आहे त्याची पहिले पार्श्वभूमी जी आहे ती समजायला पाहिजे. विवाह हा जो आहे हा 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे. आता ही आपली पूर्वापार चालत आलेली महान परंपरा आहे. आता प्रत्येक तरुण तरुणीला वाटतं का आपला विवाह व्हावा, आपला पार्टनर कसा असेल, त्याचा संसार आपल्या बरोबर कसा होईल, हा सगळा विचार ते आधी करत असतात. एका मृगजळ स्वप्नामध्ये ते राहतात. पण माझा विचार असा आहे का याचा विचार करण्यापेक्षा म्हणजे आपला संसार कसा होईल हा विचार करण्यापेक्षा विवाह झाल्यानंतर किंवा जुळल्यानंतर हा विचार करण्याचा आहे. त्याच्या आधीच तुम्ही जर तुमच्या जीवनात येणारे दोष अडथळे होणारच नाही याची तयारी जर करून ठेवली तर निश्चितपणे हे घटस्फोटाचं जे प्रमाण आहे ते आपण थांबवू शकतो. आता विवाह सौख्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो माणसाचा बदलत चाललेला आहे. थोडक्यात काय तर हा एक संस्कार नसून आता व्यापार होत चाललेला आहे आणि ह्या व्यापाराच्या अनुषंगामुळेच बऱ्याच प्रमाणात घटस्फोटाचे प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. याला सासर माहेरच्या लोकांचे संस्कार कमी पडतात का हा सुद्धा एक विचार आपण केला पाहिजे. तसंच थोडासा जर अभ्यास केला आपण तर याची वैशिष्ट्य आपल्याला असे प्रकर्षाने जाणवतात का बदलती जी जीवनशैली आहे ती तरुण तरुणींचे स्वतःचे करिअरकडे जास्त लक्ष देण्याचा उद्देश, मुलींच्या संस्कारांमध्ये मुलीच्या संसारामध्ये आई वडिलांचा जास्त हस्तक्षेप, विवाहापूर्वीचे बाह्य संबंध, तडजोड करण्याच्या वृत्तीचा अभाव, वैचारिक मतभेद, स्त्रियांना कायद्याने दिलेला अधिकार किंवा स्त्रियांना मिळणारी पोटगी, मानसिक चिंता आणि ओढाताण, तसंच मनाविरुद्ध लग्न. यासाठी एक प्रबोधन पाहिजे, एक चांगला मध्यस्थी पाहिजे आणि तो मध्यस्थी एक तर ज्योतिषी असतो किंवा एखादा चांगला उत्कृष्ट समाजाच्या प्रती आपली आपुलकीची भावना दाखवणारा आणि जास्तीत जास्त विवाह होत अशी इच्छा बाळगणारा असा व्यक्ती पाहिजे. याने निश्चित घटस्फोट आपण थांबवू शकतो. सर, आता आपण सर्वच बघतो आहोत की लोक पत्रिका बघायला ज्योतिषाकडे येतात, तुमच्याकडे येत असावेत. तर पत्रिका बघताना लोक नेहमी आपल्यापेक्षा चांगलंच स्थळ बघण्याचा प्रयत्न करत असतात. पत्रिका जर जुळतही असेल
समजा आता एखाद्या मुलाची किंवा मुलीची पत्रिका एखाद्या गौण स्थळाला जुळते. गौण स्थळ म्हणजे मला असं काही हेतुपूर्वक म्हणायचं नाहीये, पण शक्यतो त्यांना न आवडणारं स्थळ. पण आजकाल समाजामध्ये आर्थिक पाठबळ असलेल्या स्थळांना जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणजे आता जर एखादा मुलगा मुलगी बघायला जात असेल, तर तो 4 मुलींमध्ये जास्तीत जास्त कमवती, त्यातल्या त्यात अधिक सुंदर मुलगी निवडणार. पण मग तिच्याशी पत्रिका जुळणार का नाही जुळणार हा एक वेगळा प्रश्न आहे. पण पत्रिका जुळत असली तरी सुद्धा अनेक लोक आपल्या विवाहासंबंधी विलंब का लावतात? आता याच्यामध्ये काय आहे का याच्यात मुलीचं किंवा मुलाचं काहीही घेणं देणं नसतं. याच्यात जास्त जो भाग असतो, तो आईचा किंवा वडिलांचा असतो. आणि यांना चॉईस जास्त मिळते. जर एखादा मुलगा चांगला कमवत असेल, ज्याचं घरदार चांगला असेल, तर मग तो विवाह जो आहे, तो योग्य पत्रिकेने जुळत असेल किंवा पत्रिका नसेल बघत, त्या मुलीला जर तो वर आवडला असेल किंवा वराला वधू आवडलेली असेल, तर मग त्याच्यामध्ये तफावत करण्याचं काम नाही. पण बऱ्याच वेळा काय होतं, कुटुंबातले घरची मंडळी त्याला आडफाटा आणतात आणि त्याच्यामुळे विवाहाला खूप वेळ होतो आणि मग समोरच्याला कारण काय द्यायचं? तर मग ते पत्रिकेच्या अनुसरून कारण देत राहतात. का पत्रिका जमत नाही किंवा गुरु आहे, 12वा गुरु, 4था गुरु, 8वा गुरु, काहीतरी मंगळ दोष, असं काही ना काही सांगत राहतात आणि त्याच्यामुळे जास्त हे होतं. पण मोस्टली पत्रिका ह्या चांगल्याच जुळतात. पण याच्यामध्ये फॅमिली बॅकग्राऊंड बघताना लोकं फक्त प्रॉपर्टी आणि हे बघतात मुलाचं जे करियर आहे, स्वभाव आहे, त्याचं कुटुंबाची संस्कार पद्धती आहे, ती बघत नाही. आणि त्याच्यामुळे पत्रिका किंवा ज्योतिष लोक जे आहेत ते जास्त बदनाम झालेत असं मला वाटतं. सर, आजकाल आपण असंही बघतोय की पत्रिका जुळत असूनही लग्न तर होतंय, पण पत्रिका जुळालेली होती असंही सांगून घटस्फोटांचं प्रमाण तर काही कमी होत नाहीये. यावर आपलं मत काय? आता जनरली पत्रिका बघताना लोक जे आहेत ते फक्त चंद्रावरून बघतात. म्हणजे 36 गुण जुळले पाहिजे. पण तुम्ही त्यांचा स्वभाव बघतात का? त्यांच्या घरातल्या आई-वडिलांचा हे बघतात का? ते पण बघायला पाहिजे. त्यांचं लग्नेश जमतो का? आता पत्रिकेमध्ये 12 भाव असतात. 12 भावांमध्ये 12 ग्रह असतात आणि तुम्ही नुसतं चंद्रावरून म्हणजे मनावरून जर पत्रिका जुळवत असाल, तर कसं काय होईल? मग तो स्वतः कसा आहे याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. मग पत्रिकेबरोबर तुम्ही ग्रहमिलन पण बघितलं, तर याचा अंदाज येतो आपल्याला. का ह्या मुलाची परिस्थिती कशी असेल? हा मुलगा कसा असेल? यांचा संसार होणार का नाही होणार? कारण बऱ्याच वेळा पत्रिकेत 36 गुण असूनही घटस्फोट होतात. याचं कारण आहे का पंचांगामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. शेवटच्या याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे का जरी 36 गुण जुळत असले, जरी उत्तम गुण जुळत असले, तरी तुम्ही त्यांचा लग्नेश, पंचमेश, सप्तमेश आणि भाग्येश हे बघणं गरजेचं आहे. पण अभ्यासाअभावी म्हणा किंवा वाचन कमी असल्यामुळे म्हणा, असं कोणी ज्योतिषी बघत नाही आणि लोकांनाही तेवढा वेळ नसतो. त्यामुळे पण घटस्फोट होतात. दुसरी गोष्ट अशी आहे का तुम्ही पत्रिका जुळवली, लग्न केलं, पण ते मुहूर्तावर होतं का? हा पण एक विचार आहे. तुम्ही मुहूर्त काढतात कशासाठी? जर 12चा मुहूर्त आहे आणि तुम्ही 2:30 ला लग्न लावताय, तर मग त्या लग्नाला अर्थच नाही ना. त्या मुहूर्ताला अर्थच नाही ना. हा पण विचार करायला पाहिजे. पत्रिका लग्नासाठी बघताना पत्रिकेत नेमकं कोणतं स्थान बघावं आणि त्या स्थानाचं महत्व कसं तुम्ही सांगू शकता? आता कसं आहे, पत्रिका बघताना नेहमी आपण भागीदाराचं स्थान किंवा वैवाहिक जोडीदाराचं स्थान बघतो आणि ते स्थान जे आहे, ते 12 भावांपैकी सप्तम स्थान जे आहे, ते आपण बघतो. विवाह करताना जोडीदार, दाम्पत्य सुख किंवा त्या स्थानावरून आपण बरेच प्रकार बघत राहतो. म्हणजे दाम्पत्य सुख बघतो, भागीदारी बघतो, कोर्ट कचेरी बघतो, प्रवास बघतो, जोडीदाराचं रूप बघतो. पती-पत्नीमध्ये होणारे भांडण-तंटे हे सुद्धा त्या भावावरून बघतो. घटस्फोटाचा कारक ग्रह शुक्र हा कुठे आहे? हा पण त्याला एक महत्त्वाचा पॉइंट आहे. स्त्रीच्या याच्यामध्ये गुरु बघावा लागतो. जर मग यामध्ये थोडासा जरी चुकीचा किंवा दूषित ग्रह जर आलेला असेल किंवा सप्तम स्थान जर त्याचं बिघडलेलं असेल, तर मग मात्र
थोडीशी गडबड होते आणि मग त्यावेळेस त्या भावातील ग्रह, राशी, सप्तमेश किंवा कारक ग्रह, शुभाशुभ योग या सगळ्यांचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्याबरोबर नवमाश कुंडली सुद्धा बघितली पाहिजे. जर तुम्ही असं बघितलं तर शक्यतो बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होण्यासाठी मदत होते. तुमच्या असं लक्षात आलंय का की गुण बघितलेच नाही, गुण जमलेही नव्हते, किंवा आताही ते त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं म्हणून तुमच्याकडे पत्रिका दाखवायला दोघांच्या पालकांपैकी एक किंवा दोघांचेही पालक आले, तर त्या पत्रिकेत तुम्हालाही दिसतंय की दोष आहेत, परंतु त्या दोघांना समजावून दोघं बाजूंना समजावून म्हणजे मुलाकडचेही आणि मुलीकडचेही हा दोष दूर करता येऊ शकतो का? म्हणजे जेणेकरून त्यांचं प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत आपण जर केला तर यात काही बदल घडवता येऊ शकतो. अशी खूप प्रकरणं आहेत का लग्नाच्या वेळेस नावावरून पत्रिका काढलेली आहे, लग्न जुळलेलं आहे, नंतर त्यांचे खटके उडले आणि मग पूर्ण वेळ जी आहे ती घटस्फोटापर्यंत जाते. अशा पत्रिका भरपूर आलेल्या आहेत माझ्याकडे. आता याच्यामध्ये काय असतं, ज्यावेळेस त्या ग्रहाची दशा किंवा महादशा चालू असते, तोपर्यंत हा त्रास असतो. म्हणजे जेव्हा तो ग्रह पुढे सरकतो, अंशात्मक युतीमध्ये तो जेव्हा शुभ ग्रहाशी तडजोड करतो, त्यावेळेस त्यांच्यामधले राग, दुरावा हा जो आहे, हा कमी-कमी होत राहतो. मग याच्यामध्ये तुम्ही त्यांना वेळ द्यायला पाहिजे. आता होतं काय, का पूर्ण लोक घटस्फोटापर्यंत जातात, घटस्फोटाची केस फाईल करून टाकतात आणि जेव्हा ते प्रकरण चालू असतं, तेव्हा मग लोकं येतात, काय घटस्फोट होईल का नाही? का काय? मग त्यांना ते सांगावं लागतं, "अरे बाबा तुला घटस्फोट पाहिजे आहे, का तुझं वैवाहिक दाम्पत्य जीवन सुखी पाहिजे आहे?" आणि याच्यामध्ये काय झालेलं असतं, जेव्हा-जेव्हा आपण कोर्टात जातो, तेव्हा-तेव्हा त्या वधू आणि वरांमध्ये आपण एकमेकांविरुद्ध विष कालवत असतो. आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यातला जो दुरावा आहे, तो दुरी आहे, ती अधिकच वाढली जातात. तर असं करायला नाही पाहिजे. दोघांनी समजुतीने जर घेतलं तर निश्चित याच्यामध्ये उपाय केले जातात आणि तसे उपाय असतात. काही शाब्दिक पण असतात. पण ते श्रद्धेने आणि परिपूर्ण याच्याने जर तुम्ही केले, तर ठीक आहे. आणि जर नाही केले, तर कमीत कमी काउन्सिलिंगद्वारे जे मध्यस्थी असतात किंवा जे लोकं असतात, त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे, का बाबा वधू-वरांमध्ये जुळतील कसं याचा विचार करा. तोडायच्या भानगडीत पडू नका. सर, आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलला की आजकाल लग्न हे संस्कार राहिलेलं नाही, व्यवहार किंवा व्यापार झालेला आहे. हं. तर तरीही आजच्या काळात खरोखर गुणमिलनाची पद्धती किंवा कुंडली मिलनाची पद्धती ही या गोष्टीच्या विरुद्ध तारक किंवा मारक ठरू शकते का? म्हणजे मला समजलं नाही काय म्हटले तुम्ही? जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोलला की हां, हां. व्यवहार, लग्न हा संस्कार राहिलेला नसून सध्याच्या काळात व्यवहार किंवा व्यापार झालेला आहे. बरोबर. तरीही आजच्या काळामध्ये गुणमिलनाची पद्धती किंवा पत्रिका मिलनाची पद्धती ही फायदेशीर ठरू शकते का? हो, निश्चित होऊ शकते ना. याच्याने काय होतं, आपल्याला एक अंदाज येतो, का बाबा आपलं कोणत्या वेळेस भांडण होणार आहे. तर तेवढा जर पिरियड तुम्ही जर शांत राहिले किंवा मग आपण त्यांना सांगू शकतो, का बाबा या वर्षापर्यंत किंवा या महिन्यांपर्यंत तुम्ही जरा मौन बाळगा. कितीही अटीतटीचा हे आला तर समजुतीने घ्या. उगाच भडक प्रतिक्रिया देऊ नका. जर तुम्ही असं जर सांगितलं आणि त्यांनी जर ऐकलं, दोघांपैकी कोणीही ऐकलं, तर मग निश्चितपणे त्याचा फायदा होतो. म्हणजे पत्रिका पाहण्याचा हा एक चांगला बेनिफिट मिळू शकतो. ठीक आहे, पण आता प्रयत्नपूर्वक म्हणजे ज्योतिषी असताना तुम्ही काउन्सिलिंगचं काम सुद्धा करतायत, समुपदेशनाचं. तर झालाच घटस्फोट, परंतु आता घटस्फोटानंतर तो जातक किंवा ती मुलगी तुमच्याकडे आली, तर ते बऱ्याचदा तुम्हाला असं म्हणतात की काही उपासना सांगा. ती उपासना म्हणजे नक्की काय आणि ती कशी तुम्ही सांगतात त्या प्रत्येक व्यक्तीला? आता याच्यामध्ये कसं असतं, काही काहींचे सप्तम स्थान जे असतं ते जास्त बिघडलेलं असतं. हे मग याच्यामध्ये द्विभार्या योग असतो काही काहींना. मग हा द्विभार्या योग म्हणजे त्यांचं दोनदा लग्न होतं. असं आहे. म्हणजे पहिल्या पत्नीशी त्यांचं जमणार नाही हे अटळ असतं.
मग त्याच्यासाठी आपण एक विधी सांगितलेला असतो का पुरुषांसाठी जो आहे तो अर्कविवाह असतो आणि महिलांसाठी जो आहे तो कुंभविवाह असतो. म्हणजे आधी आपण काय करतो का बुवा बाळकृष्णाबरोबर मडका असतंय त्याच्यावर बाळकृष्ण ठेवतो आणि पहिला विवाह करतो. मग ते मडकं जे आहे ते विसर्जित केलं म्हणजे यांचा पहिला विवाह संपन्न झाला आणि तो मोडला. मग जेव्हा ते दुसरा विवाह करतात तेव्हा त्याला स्थिरता प्राप्त होते. मग आपण असा पर्याय करू शकतो. आणि जर घटस्फोट झाल्यानंतर जर ती महिला आलेली असेल, तर तिला पहिले विचारावं लागतं, का बाबा नेमकं तू घटस्फोट कोणत्या कारणांमुळे घेतला? आता त्याचे कारणं जे असतात ना, ते कारणं अगदी बालिशपणाचे असतात. म्हणजे त्यांना घटस्फोट कोणत्या कारणांनी घेतला हे सुद्धा समजलेलं असतं, पण त्याला वेळ खूप गेलेला असतो आणि नंतर त्यांची मानसिकता ती राहिलेली नसते. आणि त्याच्यामध्ये घरच्यांचा दृष्टिकोन जो आहे, तो एकदम निगेटिव्ह माइंड सेट करण्याचा असतो. त्याच्यामुळे हे होतं. घटस्फोट हे क्षुल्लक कारणांवरून झालेले असतात. म्हणजे बद्दल त्यांच्या मनात विष कालवणं, पतीबद्दल वाईट समज करणं, याचं मी असं ऐकलं, मी तसं ऐकलं आणि मग काय होतं त्या दोघांमध्ये कम्युनिकेशनचा अभाव होऊन जातो आणि ती एकदा माहेरी गेली, तर परत येतच नाही. आणि ह्या कारणांमुळे घटस्फोट जास्त झालेले. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे का आपल्या याच्यात आपल्या समाजाचे लोक सोडून तुम्ही बाहेरच्या मुली आणता आणि बाहेरच्या मुलींना लग्न करतात, त्या बघून घेतात, सोनं नाणं घेऊन पळून जातात. म्हणजे त्यांना पोटगी आणि त्यांचा तो व्यवसाय. त्याच्यामुळे समाजातल्याच लोकांनी ज्यांच्याकडे मुली आहेत, त्यांनी हा विचार करायला पाहिजे का पोरगी आपल्या समाजातच गेली पाहिजे. आता ज्यांच्याकडे पोरगी आहे ना, ते काय विचार करतात का समाजामधला चांगला प्रॉपर मुलगा पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, हे पाहिजे आणि त्याचाच पोरगा म्हणजे ज्या पोरीसाठी जो बाप चांगला मुलगा शोधतोय, तोच बाप आपल्या मुलासाठी बाहेरची पोरगी पाहतो. म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे. मग तू मुलीला सुद्धा बाहेरचा वधू बघ ना, वर बघ ना. म्हणजे मुलीला समाजात द्यायचं आणि मुलासाठी बाहेरची पोरगी आणायची. हे कुठलं गणित? मग हे जे आहे, हे प्रत्येक समाजातल्या ज्यांना मुलगा-मुलगी आहेत, त्यांनी प्रत्येकाने समजून घेणं फार आवश्यक आहे. सर, एक नाडी दोष असेल तर संतती होत नाही, हे खरे आहे का? नाही, नाही. असं नाहीये. आता ह्या नाडी दोषाचं खरं कारण असं आहे, का आपल्या याच्यामध्ये आद्य, मध्य आणि पित्त म्हणजे वात, कफ आणि पित्त अशा 3 प्रकारच्या नाड्या असतात. आता होतं काय, का एक नाडी जर असली, तर पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, तर पूर्वीच्या काळामध्ये आधुनिक हे नव्हते, डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्याच्यामुळे काय व्हायचं, जर एकाच नाडीच्या म्हणजे पित्त प्रवृत्तीच्या 2 लोकांनी जर लग्न केलं, तर त्या विशिष्ट ऋतूमध्ये त्यांना पित्ताचा त्रास जास्त व्हायचा आणि मग दोघंही आजारी पडायचे. मग घरात बघणारं कोण असणार? तर त्यासाठी आपल्या आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, का तुम्ही वेगळ्या नाडीचे हे करा. म्हणजे एक पित्त प्रवृत्तीचा असेल, एक कुठला कफ किंवा उष्ण प्रवृत्तीचा असेल, तर अशांचं चांगलं म्हणणं. म्हणजे एका विशिष्ट ऋतूमध्ये ते आजारी एकच जण पडणार आणि दुसरा. परत दोन्ही एकत्र जर आपण आले आणि दोन्ही एकत्र आल्यानंतर त्यांची संतती जर त्याच याची झाली, तर त्या संततीला जास्त त्रास होतो आणि त्या त्रासामुळे ती कायम आजारी राहण्याची पण शक्यता असते. यामुळे आपण एक नाडी दोष जो आहे, तो थोडासा निग्लेक्ट करतो. पण त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. म्हणजे असं काही नाही का एक नाडी दोष असला म्हणजे विवाह करू नये. जर मेडिकली ते जर फिट असले, त्यांनी जर मेडिकली चेकअप केलं आणि संततीला वगैरे काही प्रॉब्लेम नसला, तर तुम्ही करू शकता. काही प्रॉब्लेम सर, आजचा जो आपला विषय आहे सर, घटस्फोट आणि सुखी वैवाहिक जीवन आणि त्यावर ज्योतिषीय विचार. तर आपण तर आता बघतोय की घटस्फोट किंवा घटस्फोटात सारखी कलह, घटस्फोटासही समांतर कलह समाजात होताना आपल्याला दिसत आहेत. तर असे लोक जेव्हा तुमच्याकडे घटस्फोटानंतर येत आहेत की आमचा घटस्फोट झाला, तर त्यांना तुम्ही त्यांच्या पत्रिका बघताना नेमका कोणता ग्रह विचार करताय, की मुलासाठी कोणता आणि मुलीसाठी कोणता? नाही, आपण सांगितलं ना मी तुम्हाला. आता मागच्या वेळेचा आपण जो सप्तम भाव जो बघतो, तर ते सप्तम भावामध्ये आपल्याला विवाहासाठी योगकारक पुरुषांसाठी शुक्र असतो आणि महिलांसाठी गुरु असतो.
तसे दोन्ही ग्रह जे आहेत ते वधूवरांसाठी शुभच असतात. पण त्यातले त्यात गुरु जर मुलीचा प्रभाव असला तर तिचं वैवाहिक सौख्य हे तिला चांगलं मिळतं आणि शुक्र जर पुरुषाचा चांगला असला तर त्याला ते वैवाहिक सौख्य चांगलं मिळतं. आता होतं काय तुम्हाला सांगतो, वर जे आहेत, जे चांगले शिकलेले आहेत, ती मुलगी स्मार्ट, सुंदर वगैरे अशी बघतात. सडपातळ पाहिजे असं असतं. आणि तो मुलगा खरंच त्या कॅटेगरीचा असतो का हो? आता बरेचसे जे तरुण आहेत त्यांचे तुम्ही फेस बघा, त्यांच्या ढेऱ्या बघा, त्यांची बॉडी लँग्वेज बघा आणि जर वर जर अपेक्षा करतो आहे का मला मुलगी सुंदर पाहिजे, सडपातळ पाहिजे, तर त्यांनी पण त्याचं फिटनेस राखलं पाहिजे ना. तर असे खूप विजोड जे आहेत, ते येतात आणि याच्यामध्ये मग मुलीचा पण थोडासा नर्व्हसनेस कमी वाटतो. का बुवा तिचं पण एक स्वप्न असतं का बुवा तिला पण एखादा चांगला मुलगा पाहिजे. दिसायला स्मार्ट पाहिजे. दोघांची जोडी जर शोभली पाहिजे. मग याच्यासाठी तरुणांनी पण तो विचार केला पाहिजे. तरुणांनी पण व्यायाम वगैरे करून जरा आपली बॉडी फिटनेस पाहिजे. नाहीतर आपण चाललोय ढेरी फुगवून, दाढी-बिढी वाढलेली आणि मुलगी सुंदर पाहिजे. मग ह्या अपेक्षा चुकीच्या आहेत. मग याच्यासाठी दोघांनी पण विचार केला पाहिजे, की दोघंही चांगले पाहिजे, असं आहे. पण याच्यामध्ये विचार करताना मुला-मुलीचा विचार आहे ना, शक्यतो परिवारवाले घेतच नाही असं मला वाटतं. मोस्टली मुलाकडचे तरी हे करतात, पण मुलीकडच्यांना फार हे असतं आणि त्यांच्या आईला आणि बापाला सांगता-सांगताच खूप आपलं नाकी नऊ येतं. प्रॉपर्टी पाहिजे, हे पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे का जर तुम्ही विवाह करायचा आहे, मुलीचा संसार सुखी बघायचा आहे, तर त्याच्यासाठी प्रॉपर्टी वगैरे बघणं हे अतिशय चुकीचं आहे. मुलगा कर्तृत्वाचा आहे, चांगला कमवतो आहे, त्याच्याकडे फिक्स उत्पन्न आहे, अशी जर तुम्हाला खात्री होत असेल, तर मुलगी द्यायला हरकत काय? पण असं बघत नाही. हे फार चुकीचं आहे. याच्यासाठी समाजामध्ये प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. अच्छा. तर सर आता आपण हे देखील बघतोय की घटस्फोटाच्या पश्चात अनेक मुला-मुलींमध्ये अनेक वर्ष चालले जात आहेत. जे घटस्फोट झालाय 2019, 20 किंवा 18 मध्ये आणि ते हं, हं. अजूनही ते लोक आपल्या लग्नासाठी प्रतीक्षेत आहेत. तर तुम्हाला असं वाटतंय का की त्यामध्ये अ, त्यांचं प्रबोधन कुंडली किंवा ज्योतिषा माध्यमातून करून आपण काही बदल घडवून आणू शकतो आहे? याच्यामध्ये ना वर आणि वधूचं प्रबोधन करण्याची गरजच नाही मला तर असं वाटतं. याच्यामध्ये त्यांच्या आई-वडिलांचं प्रबोधन करण्याची गरज आहे. कारण याला कारणीभूत जो आहे, हे त्यांचा परिवार आहे. ते दोघं नाहीयेत. मोस्टली जर तुम्ही तारखांवर तारखा वाढवताय, तर हे कुटुंबाला समजलं पाहिजे का आपल्या मुलाचं वय वाढतं आहे, आपल्या मुलीचं वय वाढतं आहे. आपल्याला त्यांना नातवंडांना आणि याला जेवढा तुम्ही जास्त उशीर करणार आहात, तेवढं त्यांचं दाम्पत्य जीवन जे आहे, ते अधिक क्रिटिकल होणार आहे. त्याच्यामुळे हा विचार जो आहे, हे प्रबोधन जे आहे, हे परिवारातल्या लोकांना करायला पाहिजे, असं माझं मोस्टली म्हणणं आहे. आणि झाला विषय लग्नाचा, तर आता काय होतं, आता जनरली बॉन्ड तयार केले जातात. म्हणजे घटस्फोटाची तारीख चालू असते आणि ते नोटरी करतात. तर बुवा याचं यांनी लग्न केलं तरी, हे केलं तरी. पण याच्यामध्ये दुष्परिणाम असा आहे का ती नोटरी जी आहे, ती कायद्याने मान्य नसते. त्याच्यामुळे जर मुलीचा विवाह झालेला नसेल आणि मुलाचा विवाह झालेला आहे आणि त्यांनी परत तिच्यावर कोर्टात केस टाकली, की बुवा यांनी माझा नवरा असताना मला घटस्फोट न देता लग्न केलेलं आहे. मग काय करायचं? अशा पण केसेस झालेल्या आहेत. म्हणून हे जे आहे, हे कॉन्सिलिएशन झालं पाहिजे. मुलीचं लग्न झालं, त्या मुलगा तर काही केस टाकणार नाही. पण मुली फार हे असतात आणि त्यांचे परिवारवाले पण जे असतात ना, ते खूप काड्या लावणारे असतात. असे काड्या लावणारे लोकं थांबले पाहिजे. असं म्हणणं आहे माझं. तर सर आता अ, पत्रिकेत मंगळ ही पण एक बऱ्याचदा भीतीदायक भीतीचे प्रश्न असलेली स्थिती आहे. तर पत्रिकेत जो मंगळ असतो, आता खरं तर मंगळ दोष जो आहे,
हा विवाह टाळण्यासाठी मोस्टली सगळे वापरतात. पण मंगळ दोषाचं असं काही कामच नाही. म्हणजे याला खूप असे पर्याय आहेत का ज्यांना मंगळ दोष आहे त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग खूप उपलब्ध करून दिलेले आहेत. पण ते कोणी बघत नाही. पण आता समजा उदाहरण घ्यायचं जर म्हटलं, बुवा आता यांचं एखाद्या व्यक्तीचं एक्स व्यक्तीचं जर स्थळ आलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा वाय व्यक्ती आपल्याला चांगला बेटर दिसतोय. मग याला हा एक्स व्यक्ती जो आहे तो सारखा फोन करतोय ना, मग याला उत्तर काय द्यायचं? तर मग सांगतात मंगळाची पत्रिका आहे. पण असं काहीच नाही. मंगळ दोष जो आहे, हा जनरली सगळ्या पत्रिकांमध्ये असतोच. बहुतेक वेळेस तो नसतो आणि त्याचा परिहार पण दिलेला आहे. आणि जरी एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ असला आणि दुसऱ्याच्या पत्रिकेत मंगळ नाहीये, म्हणून विवाह करायचा नाही असा त्याचा अर्थ होत नाही. विवाह होतो, दोघांचे व्यवस्थित हे राहतं. ॲक्चुअली मंगळ म्हणजे काय आहे? मंगळ म्हणजे सेनापती सांगितलेला आहे. आता मंगळाची वृत्ती सेनापतीची आहे, म्हणजे तो काय आहे? धडाडी आहे, कर्ता आहे, तापट आहे. त्याच्यामुळं काय होतं, का जी मंगळप्रधान व्यक्ती असते, ती थोडीशी अग्रेसिव्ह असते. मग यांचं चिडचिडपणा, यांचं बोलणं हे समोरच्याला सहन होत नाही. मग फक्त आपल्याला हे सांगायचं एवढंच असतं, की बाबा हा थोडासा तापट आहे. तू जरासं ते बोलणं सुरू झालं का तू थोडीशी शांत राहा. बस संपलं. याच्यावरून त्यांचा संसार चांगला होतो. त्याच्यामुळे मंगळाचा काही जास्त बाऊ करण्याचा हे नाहीये आणि जरी दोघांच्या परिस्थितीमध्ये मंगळ दोष परिहार होत नसला, तर ज्याच्या पत्रिकेत मंगळ आहे, त्याची मंगळाची महादशा होऊन गेलेली असली, तरी विवाह चांगल्या पद्धतीने टिकतो. असे तर उदाहरणं आहेत माझ्याकडे. सर, आता आपले प्रश्न तर संपलेले आहेत, पण आता या कार्यक्रमाच्या शेवटी चलते फिरते मोमेंट्स या व्हिडिओ ब्लॉग तर्फे तुम्ही प्रेक्षकांना समुपदेशनात्मक काही सल्ला देऊ इच्छिता का? सल्ला आपल्या प्रेक्षकांसाठी हाच आहे का तुम्ही पत्रिका बघा किंवा बघू नका. फक्त इतकाच विचार करा, की आपण आपला जोडीदार कसा निवडणार आहे. तो जोडीदार तुम्ही मित्र म्हणून निवडणार आहात का व्यापारी म्हणून निवडणार आहात किंवा आपल्या सुखदुःखाचा सोबती म्हणून निवडणार आहात. जेव्हा तुम्ही हा विचार कराल, तेव्हा तुम्हाला पत्रिकेची गरज उरणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे का आता लग्नाचं वय जे आहे, ते खूप वाढतं आहे. म्हणजे पहिले पूर्वी कमी वयात लग्न व्हायचे. आता वयांचं वय वाढलेलं आहे. तर वयाचा विचार करताना दोघांनीही चांगली शैक्षणिक पात्रता कमवलेली असल्यामुळे दोघांमध्ये इगो जास्त असतो आणि ह्या इगोमुळे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये थोडीशी काटछाट येते. मग याच्यामध्ये जर तुम्ही आपल्या पद्धतीने थोडासा कमीपणा जर घेतला, तर निश्चित तुमचं वैवाहिक सौख्य जे आहे, ते चांगलं होणार आहे. अपेक्षा जास्त करू नका. समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण करा. त्याला अधिकाधिक महत्त्व द्या. बघा, तुमच्या अपेक्षा कधी पूर्ण होतील तुम्हाला सुद्धा कळणार नाही. ठीक आहे सर, धन्यवाद. तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला वेळ दिला आणि इथं थँक यू. उपस्थित राहून सर्वांना खरं तर तुमचंच मार्गदर्शन फार केलं. धन्यवाद आहे. तुम्ही फार समाजासाठी खूप चांगलं काम करतात. तुमचे सेशन पण मी नेहमी ऐकतो. आणि तुम्ही फार मेहनत घेतायत समाजाच्या वधू-वरांसाठी आणि यामध्ये तुम्ही मला बोलवलं हे माझं सौभाग्य आहे. तुमचे आणि ऐकणाऱ्यांचे खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू.